नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. सध्या महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार अगदी अंतिम टप्प्यात आलेला पाहायला मिळतो आणि याच सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती संवाद प्रवक्त्यांशी या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपल्या बरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास पासलकर. सर, आपलं खूप स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. सर, अगदी पहिलाच प्रश्न. खूप अंतिम टप्प्यात सगळा प्रचार आलेला आहे. अवघे काही दिवस आहेत, हाताच्या बोटांवर मोजण्या इतके. कशा पद्धतीने राष्ट्रवादी सध्या या सगळ्या प्रचारात उतरलेली आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही महानगरपालिकांमध्ये गेल्या 2017च्या निवडणुकीनंतर दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि मागील काळामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये पालकमंत्री या नात्याने माननीय अजितदादा पवार साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, यांनी अतिशय उत्तम काम केलेलं होतं. परंतु पिंपरी चिंचवडमधील नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये छोट्या छोट्या विषयांवरनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मतदारांनी आम्हाला नाकारलं. आम्ही ते मोठ्या मनाने स्वीकारलं. परंतु आज पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराची परिस्थिती अत्यंत भयावह परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये मतदारांना खऱ्या अर्थाने आम्ही जे मतदारांना हवंय ते देण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. या प्रयत्नामध्ये पुण्याचा आजचा प्रदूषणाचा दर आपण जर पाहिला, इंडेक्स पाहिला, तर पुणे शहराचं प्रदूषण अतिशय खराब झालेलं आहे. त्यानंतर पुणे शहरातले रस्ते हे खड्डेमय आहेत. पुण्याचं ट्रॅफिक हे अत्यंत वाईट आहे आणि म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मागील 8-9 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार आणि सगळा सावळा गोंधळ आहे, त्या सगळ्या याच्यावरती आम्ही जनतेला एक विश्वास देऊ इच्छितो की आम्ही पुणे शहराचं आणि पिंपरी चिंचवडचं बदललेलं स्वरूप निश्चितरित्या आम्ही लोकांसमोर घेऊन जाणार आहोत. आम्ही चांगल्या सुविधा देणार आहोत, खड्डेमुक्त शहर करणार आहोत. आम्ही या शहराची सुरक्षितता, या शहराचं जे वातावरण बदललेलं आहे त्यामुळून आम्ही 24 तास नळाद्वारे पाणी देण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे आणि म्हणून या 3-4, 4-5 गोष्टींवरती आमचं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि पुणे शहर हे अत्यंत भयमुक्त, भीतीमुक्त आणि सुरक्षित पुणे शहर, सुरक्षित पिंपरी चिंचवड या ठिकाणी, पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी आम्ही लघु उद्योजकांना अत्यंत व्यवसायासाठी सुरक्षितता, पुण्याचं सांस्कृतिक धोरण या सगळ्याच गोष्टी पुढे घेऊन जाणार आहोत. आणि आम्ही मतदारांना माननीय अजितदादांनी आज जे बारामती डेव्हलप केलेलं आहे, जे 10 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड जे डेव्हलप होतं, मी पुन्हा एकदा पुणेकरांना त्या निमित्ताने हे सांगू शकतो की या महानगरपालिकेचा विचार करत असताना ज्या कारभाऱ्यांच्या हातात तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार दिलेला होता, या पुण्यासारख्या कारभाऱ्यांच्या हातामध्ये देताना कचऱ्याच्या स्वच्छतेचे प्रश्न, यामध्ये टेंडरचे प्रश्न, यामध्ये अनियमितता अनेक ठिकाणी झालेल्या आहेत. आणि म्हणून या पुणे शहराचा आणि पिंपरी चिंचवडचा विचार करताना पिंपरी चिंचवडमध्ये मागील 9 वर्षामध्ये कुठलंही दिशादर्शक काम नाहीये. तेथील कारभाऱ्यांनी पिंपरी चिंचवडची महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे. त्या महानगरपालिकेमध्ये प्रचंड आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि सदन असणारी महानगरपालिका आज कर्ज घेऊन कर्जाच्या उंबरट्यावरती येऊन ठेपलेली आहे. महानगरपालिकेचं आर्थिक स्थिती अत्यंत ढासळलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये गतवैभव प्राप्त करायचं असेल तर पिंपरी चिंचवडची सत्ता तिथल्या जनतेने आमच्या हातामध्ये द्यावी. आम्ही पिंपरी चिंचवडचं ते गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देऊ शकतो. तसंच पुणेकरांनो, तुम्ही आम्हाला भरभरून दादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवा. आम्ही या पुण्याचा कायापालट करू शकतो. हे तुम्हाला जर प्रत्यक्षरित्या पाहायचं असेल तर जी सत्ता बारामतीची दादांच्या हातामध्ये होती, त्यामुळे आज बारामती ही राष्ट्रीय लेवलवरती, आज भारतासारख्या देशामध्ये 1 नंबरची तालुका स्तरावरती आज बारामतीचं चित्र जाऊन बघा आणि पुण्याचं चित्र आपण पिंपरी चिंचवड सारखं बदलू शकतो. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी एकीकडे भ्रष्टाचाराने माखलेली महानगरपालिका जर तुम्हाला वाचवायची असेल, सुरक्षित वातावरण हवं असेल, 24 तास पाणी हवं असेल, प्रदूषणाचा इंडेक्स तुम्हाला जर कमी करायचा असेल, या सगळ्या सुविधा आणि आरोग्याचे जे काही प्रश्न आहेत ते आरोग्य अत्यंत हायटेक सुविधा जर तुम्हाला पाहिजे असतील तर पुण्याची आणि पिंपरी चिंचवडची सत्ता माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण सर्वांनी 15 तारखेला मतदान देऊन या दोन्ही ठिकाणी स्थानिक नेतृत्वाकडनं
ज्या पुणे शहराचं आणि पिंपरी चिंचवडचं अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे, 9 वर्षामध्ये इथे कशाचा कशालाही मेळ नाही, अशा वेळेस अत्यंत चांगलं नेतृत्व, जे चांगला कारभार करेल, जे या पुणे शहराचा सर्वांगीण विकास करेल, जे पिंपरी चिंचवडला पुन्हा एकदा त्याचं वैभवशाली पूर्वीचं वैभव पुन्हा प्राप्त करून देईल, अशा नेतृत्वाच्या हातामध्ये सत्ता द्यावी, अशी मी आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून सर्व मतदारांना विनंती करतो. सर, तुम्ही म्हणताय की सुरक्षित पिंपरी चिंचवड असं तुम्ही म्हणताय, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तुम्ही पुण्यात जे उमेदवार दिलेले आहेत ते गुन्हेगारी जे कुटुंब आहेत त्यामधील सदस्यांना जी उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे तुमचे जे राज्यामध्ये तुमचे मित्रपक्ष आहेत, सत्ताधारी आहेत, त्या पक्षाकडूनच थेटपणे तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांवरती टीका केली जाते. हे लक्षात घ्या की जे लोक टीका करतायत त्यांनी आपल्यापर्यंत पक्षामध्ये पाहिलं पाहिजे की त्यांनी उमेदवारी देताना त्यांची संपूर्ण यादी पहा. आम्ही तर उमेदवारी देताना काही कालावधीपूर्वी आमच्या पक्षाच्या त्या कुटुंबामधील महिला सदस्य या नगरसेवक होत्या. नगरसेवक महिला ह्या अत्यंत चांगलं काम करतात. स्थानिक स्वराज्य संस्थांचं काम करत असताना स्थानिक पातळीवरती गटर, मीटर आणि वॉटर हे प्रश्न असतात. ते प्रश्न सोडविताना त्या कुटुंबामधील महिला जर खरोखर चांगलं काम करत असेल तर तिला नॅचरल जस्टिस दिला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक अशा कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या महिलांमध्ये आम्ही विशेषतः त्या कुटुंबामधील महिलेला त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संधी दिलेली आहे. आणि एकीकडे आपण पाहत असताना आपण जे पक्षाचे लोक आमच्यावरती आरोप करतात त्यांच्याकडे सुद्धा सगळ्या संपूर्ण पुणे शहरामध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी सुद्धा 3-3, 4-4 उमेदवारी दिलेल्या आहेत आणि त्या सुद्धा अशाच कुटुंबामधील लोकांना उमेदवारी दिलेली आहेत. त्यामुळं आपण फक्त स्वच्छ आणि दुसऱ्याच्या अंगावरती शिंतोडे उडवणे असा प्रकार आम्हाला मान्य नाहीये. आणि पुन्हा एकदा सांगतो की काही उमेदवारी देत असताना आमचे सहयोगी जे पक्ष आहेत आमच्या बरोबर, रिपब्लिकन गट, सचिन खरात यांच्या काही गटाला काही त्या ठिकाणी त्यांनी उमेदवारी दिलेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, माननीय अजितदादा पवार साहेब यांनी या ठिकाणी देताना आमचे जे काही पूर्वी जे काही नगरसेवक महिला निवडून आलेल्या होत्या त्यांनाच संधी दिलेली आहे. परंतु आमच्यावरती आरोप करणाऱ्यांनी आपली स्वतःची यादी तपासून पाहावी. तुम्ही सचिन खरातांचं नाव घेतलं म्हणून पुढचा प्रश्न. खरं तर सचिन खरातांनी या सगळ्यामधला तुमचा पाठिंबा सुद्धा काढून घेतला. ज्या बापू नायरवरून सचिन खरातांना प्रत्येक वेळेस बोललं गेलं होतं, त्यांनी सुरुवातीला प्रश्न विचारलेला तेव्हा सुद्धा त्यांनी बोलायला टाळाटाळ केली होती. नंतर कुठेतरी तुम्ही हा उमेदवार त्यांच्यावरती लादलाय असं वाटत नाही? नाही, बिलकुल नाहीये. काय असतं की प्रत्येक पक्षाची सचिन खरातांची अजून काही जागा मागण्याची इच्छा होती, परंतु या स्पर्धेच्या कालखंडामध्ये आपल्याला सर्वांना एकाच वेळेस समाधान करू शकत नाही. त्यामुळे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाला काही जागा आपल्याला सोडाव्या लागल्या, काही इतर मित्र पक्षांना सुद्धा जागा थोड्याफार सोडाव्या लागल्या. आणि म्हणून या जागा सगळ्या सोडत असताना थोडंफार त्यांचं कमी अधिक प्रमाणामध्ये समाधान करणं हे आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही, सचिन हे आमचे सहयोगी सदस्य आहेत, आमच्याच जीवाभावाचे आहेत, त्यामुळे त्यांचा कुठलाही त्या पद्धतीचा प्रश्न नाहीये. पण आता जेव्हा त्यांनी पाठिंबा काढून घेतला तर आता त्यांचं काय होणार? म्हणजे ज्या बापू नायरवरून सांगितलं जात होतं की हा खरा कुठलाही पाठिंबा ते ज्या पद्धतीने तुम्हाला उद्या परवा पुन्हा एकदा त्यांचे ते जेव्हा मीडिया समोर येतील त्यावेळेस ते आपली बाजू त्या ठिकाणी परखडपणे मांडतील. सर, तुम्ही पाहिलं तर पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे महापालिका असेल, यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढवत आहेत, परंतु शरद पवार गटाच्या ज्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत सुप्रिया सुळे त्या प्रचारामध्ये कुठेच दिसत नाहीत. का बरं? नाही, त्या प्रचारामध्ये 100% येतील. आजच्या घडीला प्रत्येकावरती काही नाही काहीतरी जबाबदारी आहेत. 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. मुंबईमधले काही प्रश्न आहेत, काही ठिकाणी ते आघाडीच्या बरोबर आहेत, काही ठिकाणी त्यांनी प्रत्येक ठिकाणी या स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थानिक पातळीवरती युती आणि आघाडी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळं माननीय ताई ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये येतील, त्यामुळे तो काही प्रश्न नाहीये. राज्यात एकत्र असलेली महायुती पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये कुठेतरी महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला पाहायला मिळतोय. इकडे चंद्रकांत पाटील असतील किंवा मुरलीधर मोहोळ बोलताना पाहायला मिळतात, तर तिकडे महेश लांडगे अक्षरशः एकेरी शब्दात अजितदादांचा उल्लेख करताना पाहायला मिळतात. नाही, काय झालं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पुणे शहरामध्येच सांगितलं की आपण या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करणार आहोत आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपली स्पेस वाढवण्याचा 100% अधिकार आहे.
त्यामुळं मैत्रीपूर्ण लढती होत असताना त्यांनी आम्हाला ह्या सगळ्या बाजू मान्य होत्या, परंतु या स्थानिक नेतृत्वाने आमच्या पक्षातील काही नगरसेवक किंवा यांना घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं तू मय सुरू झालेलं आहे. त्यामुळे स्थानिक नेतृत्व ज्यांची आपण नावं घेतली त्यामध्ये येथील पुण्यामधील केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांत दादा पाटील साहेब असतील आणि पिंपरी चिंचवडला तिकडं आमदार महेश लांडगे असतील. त्यांच्या महेश लांडगे ज्या पद्धतीने जी भाषा वापरतायत ती अत्यंत एकेरी भाषा आहे. महेश लांडगे यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की त्या ज्या माननीय दादांनी तुम्हाला राजकारणामध्ये स्थान निर्माण करून दिलं, शेवटी दादा हे महाराष्ट्राचे दादा आहेत आणि ते दादा कामातून दादा आहेत. दादा कधी दादागिरीच्या माध्यमातून दादा नव्हे आहेत, परंतु आपण महायुतीचे घटक आहोत आणि त्यामुळे एकीकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अतिशय सुसंस्कृत भाषेमध्ये कुठल्याही आपल्या विरोधकाला किंवा छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा कुठे न दुखावता अत्यंत सुसंस्कृतरित्या भाषा वापरतात. एका वेळेस महेश दादा लांडगे यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर आपण एवढं काम केलेलं माननीय अजितदादांनी, परंतु त्यांच्या नावाचा उल्लेख देखील करू शकले नाहीत. त्या कोतेमानाचं त्यांचं त्या ठिकाणी दर्शन घडलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही जास्त अपेक्षा ठेवणं योग्य नाहीये. परंतु मला उलट ह्या माध्यमातून सांगायचंय की महेश दादा यांनी पिंपरी चिंचवडमध्ये जो काही अजितदादांनी भ्रष्टाचार आणि जे काही विषय काढलेले आहेत त्या विषयांवरती उत्तर द्यावं. माननीय दादांबद्दल एकेरी भाषा वापरल्यानंतर आम्हाला सुद्धा माननीय महेश दादाबद्दल एकेरी भाषा वापरता येते, परंतु तो संस्कार आमचा नाहीये. माननीय अजितदादांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाने आपली सुसंस्कृत भाषा कुठेही घसरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. परंतु महेश दादा, आपण अजितदादांवरती एकेरी पद्धतीचं ज्या पद्धतीने बोललेलं आहात ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे सुसंस्कृत मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना देखील हे पटणार नाहीये, एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. खरं तर तुमच्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरी सुद्धा पाहायला मिळते. अनेक जण निवडणुकीची तयारी करत होते, त्यांना ऐनवेळी तिकीट मिळालेलं नाही, कारण तुमच्यासोबत शरद पवार यांचा पक्ष आल्यामुळे कुठेतरी काही जागा शरद पवार यांच्या पक्षाला द्याव्या लागल्या. प्रामुख्याने जर पाहिलं तर खडकवासल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या पक्षात नाराजी दिसते. नाही, काय असतं निवडणुकीमध्ये आपल्याला ह्या सर्व प्रकाराला सामोरं जावं लागतं. आपण 100% सर्वांचं समाधान करू शकत नाहीये. माननीय अजितदादांचं खडकवासल्याच्या आमचे जे काही तिथले उमेदवार होते ते अत्यंत चांगले आणि प्रामाणिक उमेदवार होते. त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले होते, परंतु शेवटच्या काही दिवसामध्ये ही प्रक्रियाला खूप कमी वेळ मिळाला. त्यामुळे चर्चा करणं आणि त्या ठिकाणी कमी जास्त होताना काही ठिकाणी घड्याळावरती निवडणूक लढवायची, काही ठिकाणी तुतारीवरती निवडणूक लढवायची, या वाटाघाटींमध्ये वेळेचा आणि सगळ्याच बाबीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्याच्यामुळे काही ठिकाणी आम्हाला आमचे तुल्यबळ आणि चांगले उमेदवार असून सुद्धा आम्हाला त्यांना न्याय देता आला नाही. परंतु निश्चितरित्या पुढील काळामध्ये आम्ही ती भर काढू. परंतु आम्ही पुन्हा एकदा सांगू की शेवटी आम्ही माननीय पवार साहेबांच्या गटाबरोबर, पवार साहेबांच्या पक्षाबरोबर एकत्र आलो. ही मतदारांच्या दृष्टिकोनातनं, कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातनं अत्यंत चांगली गोष्ट घडलेली आहे. तुम्ही असं म्हटलात की दोन्ही राष्ट्रवादी निवडणुकीसाठी एकत्र आल्या, ही मतदारांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी सुद्धा चांगली बाब आहे. काही प्रमाणात नाराजी आहे, मात्र तरी सुद्धा अनेक ठिकाणी उत्सुकतेचं वातावरण किंवा उत्साहाचं वातावरण असलेलं पाहायला मिळतं. याच सगळ्याच्या अनुषंगाने जेव्हा आज सकाळी सुप्रिया सुळेंना हाच प्रश्न विचारला गेला होता की तुम्ही आता निवडणुकांसाठी एकत्र आलात, भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी खरंच एकत्र येऊ शकतात का, तर तेव्हा त्यांनी असं म्हटलं की कौटुंबिक वाद किंवा अंतर आमच्यात कधीच नव्हतं. राहिला प्रश्न विलनीकरणाचा, तर तो सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्यावरती जे काही वरिष्ठ निर्णय घेतील तो घेतील. तुम्हाला प्रवक्ते म्हणून काय वाटतं, दोन्ही राष्ट्रवादींनी विलनीकरण करायला हवं का? नाही, कार्यकर्ता म्हणून मला माझ्या भावना या विलनीकरणाबद्दल सकारात्मक आहेत, परंतु हा विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे आणि वरिष्ठ पातळीवरचे जे नेते निर्णय घेतील तो निर्णय आम्ही आनंदाने स्वीकारू. त्यामुळे आमच्या मनामध्ये कुठेही शंका नाही या विषयाबद्दल. खरं तर पाहिलं तर प्रचार सुरू आहे, शेवटचे काही दिवस प्रचाराचे शिल्लक आहेत. काय वाटतं, राष्ट्रवादीला किती जागा मिळू शकतात पुणे महापालिकेत? नाही, लोकांच्या मनामध्ये अत्यंत वेगळी भावना आहे. स्थानिक पातळीवरती ज्या
भारतीय जनता पार्टीचे जे काही नेतृत्व आहे, ज्या काही नगरसेवक आहेत, त्यांनी लोकांना खरोखर 9 वर्षामध्ये न्याय दिलेला आहे का? आणि म्हणून या महानगरपालिकांना पुणे शहरामध्ये जे प्रश्न आम्ही उपस्थित केलेले आहेत, जे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय, की आज पुण्याची सत्ता 9 वर्ष दिल्यानंतर तुम्हाला साधा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवता येत नाही. पुण्याची कोंडी झालेली आहे. पुणे शहरामध्ये आज येताना लोकांना 10 मिनिटाच्या रस्त्याचं अंतर असणारा तिथं 1-1 तास लागतोय. लोक कंटाळलेले आहेत आणि लोकांना स्थानिक पातळीवरती नेतृत्वाच्या माध्यमातून, नगरसेवकांच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा अनागोंदी कारभार आहे. लोकांना कळतंय की एकीकडे ड्रेनेज लाईन टाकायच्या अगोदर रस्ता केला जातो, तो खोदला जातो आणि ड्रेनेज लाईन टाकली जाते. आज आपण ज्वलंत उदाहरण जर घेतलं तर आपल्या सिंहगड रोडला एक आता ओव्हरब्रिज तयार केलेला आहे आणि त्याच्यावरनं आता मेट्रोचा ब्रिज होणार आहे. तर आताच हा ब्रिज पूर्ण झालेला आहे. त्याला 64 ठिकाणी तो ब्रिज आपल्याला त्या ठिकाणी फोडावा लागणार आहे आणि मेट्रोचे खांब उभे करावे लागणार आहेत. हा जो कारभार आहे, ह्या कारभाऱ्यांच्या हातामध्ये, ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली, आज तुम्ही या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये स्वच्छतेसाठी कॉन्ट्रॅक्ट वरती 5-10 हजार कर्मचारी आहेत. हे कर्मचारी तुम्हाला रस्त्यावरती दिसतात का? हा खऱ्या अर्थाने आपण प्रश्न विचारला पाहिजे. म्हणून स्वच्छतेचा अत्यंत मोठा प्रश्न आहे, पाण्याचा गंभीर प्रश्न आहे, जो पिंपरी चिंचवडला आणि पुण्याला दोन्हीकडे लागू पडतो. आणि म्हणून या स्थानिक कारभाऱ्यांच्या हातामध्ये जी सत्ता दिली, त्यांना ती सत्ता व्यवस्थितरित्या राबवता आलेली नाहीये. आणि त्यामुळं पुणेकर तुम्हाला येणाऱ्या 15 तारखेला निश्चितरित्या रिझल्ट दाखवतील. ज्यांनी सत्ता लोकांच्या हिताकरता वापरायला पाहिजे होती, त्यांनी ती सत्ता स्वतःच्या हिताकरता वापरली. आपल्या बगल बच्चांना कसे आर्थिक फायदे होतील, आपल्या बगल बच्चांना कसे कॉन्ट्रॅक्ट देता येतील. आणि पुणे शहरामध्ये सगळी मिलीजुली बघत आहे. कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर, राजकारणी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हा सर्रास मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रकार आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाच्या हिताकडे कोणाचंही लक्ष नाही. सर्वसामान्य नागरिकाचं काय होतंय, इथं कोयता गँग काय करते, इथे अनेक विषय होतात, इथं अनेक विषय पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर तुम्हाला सांगायचं की स्टँडिंग चेअरमन वरती गुन्हा दाखल झाला, म्हणजे तिथल्या महानगरपालिकेचं आर्थिक किती लुटमार झाली असेल याचा विचार करावा. आणि म्हणून पुणेकरांनी आणि पिंपरी चिंचवडकरांनी अशा भ्रष्टाचारी कारभार करणाऱ्या या सत्ताधारी महानगरपालिकेच्या स्थानिक पुढाऱ्यांच्या ज्यांची विचारधारा काय आहे, ज्यांनी या शहराचं सांस्कृतिक धोरण पिंपरी चिंचवडचं अधोगतीला पोहोचवलंय, पुणे शहराची वाताहत केली, या सर्वांना नाकारून माननीय अजितदादांसारख्या कणखर नेतृत्वाला आपण संधी द्या. तुम्हाला पुण्याचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल, स्वच्छतेचे प्रश्न गेलेले दिसतील, तुम्हाला सुरक्षितता या ठिकाणी दिसेल, या ठिकाणी खड्डेमुक्त शहर दिसेल आणि ट्रॅफिक मुक्त शहर दिसेल. या शहराचा प्रदूषणाचा इंडेक्स बदललेला दिसेल. या 4-5 कृतींवरती 100% कायापालट केलेला असेल. यासाठी आपण बारामती जाऊन पहा. यासाठी पूर्वीचं पिंपरी चिंचवड आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणून पुन्हा एकदा मतदारांमध्ये बदल आहे. मी निश्चितरित्या आकडेवारीमध्ये सांगणार नाही, परंतु हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामाबद्दल, माननीय अजितदादांच्या कामावरती लोकांचं प्रेम आहे. जे बोलतात ते करून दाखवतात, अशा पद्धतीचं नेतृत्व आहे. आणि म्हणून या पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला निश्चितरित्या चांगले दिवस देणाऱ्या नेतृत्वाला साथ द्या, एवढंच मी सांगेल. अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की भारतीय जनता पक्षाला 5 वर्ष आणि पुढचे जे प्रशासक होते असे म्हणून 9 वर्ष या ठिकाणी निवडणुका झालेल्या नव्हत्या. साधा वाहतुकीचा प्रश्न तुम्हाला सोडवता आलेला नाही असा तुम्ही त्यांना सवाल उपस्थित केलात. मुरलीधर मोहोळ असतील किंवा चंद्रकांत पाटील आहेत, ते असं म्हणतायत की 25 वर्ष तुमच्या हातात सत्ता होती अजितदादा, तरी तुम्हाला पुण्याचा विस्तार किती होणार आहे हे तुम्हाला माहिती नव्हतं. तुम्हाला पुण्याचे प्रश्न 25 वर्षात का सोडवता आले नाहीत असा थेट सवाल त्यांनी अजितदादांना विचारला. आपण माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी जो प्रश्न केलेला आहे उपस्थित, आज तुम्ही पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये फिरा ना, पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये फिरा. पुण्याचे पालकमंत्री म्हणून माननीय दादांनी काय काय प्रश्न सोडवलेत आज. म्हणून मी पुन्हा सांगेल की नुसती बारामती नाही, आमचे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये फिरा. माननीय अण्णांचा मुळशी सारखा तालुका आहे, मुळशी तालुक्यामध्ये किती आमूलाग्र बदल केलेले आहेत, किती संस्था त्या ठिकाणी आणलेल्या आहेत, कशा पद्धतीचं कामकाज केलं जातं.
महाराष्ट्रामध्ये फिरत असताना पुण्यासारखा पुणे जिल्हा हा अत्यंत सुजलाम सुफलाम असणारा जिल्हा आहे. पाणी असतील, पाण्याचे प्रश्न असतील, लिफ्ट इरिगेशन असेल, रस्ते असतील, लाईट असेल, सर्वात जास्त काम पुणे जिल्ह्यामध्ये माननीय अजितदादांनी केलेले. अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करणारे जे आमदार आहेत त्यांना सातत्याने 24/7 माननीय अजितदादा तिथल्या विकासाच्या कामाकरता सातत्याने पाठपुरावा करतात. आणि म्हणून पुणे शहराची महानगरपालिकेची सत्ता तुमच्या हातामध्ये होती. पुणे शहरातले जे काही प्रश्न असतील, आज पुणे शहरामध्ये तुम्ही कलेक्टर कचेरी घ्या, आज ते पुणे शहरामध्ये आहे, परंतु तो राज्याचे पालकमंत्री म्हणून त्यांचा अधिकार होता. आज पुण्याचं कलेक्टर ऑफिस, आज महाराष्ट्रामध्ये तशी कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग नाहीये. पुण्याचं VIP गेस्ट हाऊस, आज पूर्ण देशामध्ये VIP गेस्ट हाऊस नाहीये. म्हणजे मला देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब सुद्धा आल्यानंतर त्या गेस्ट हाऊसला राहतात. इतकं चांगलं सुसज्ज अशा इमारती उभ्या केल्या जे दादांच्या हातात आहे. आज सुसोन हॉस्पिटलचे बदललेले परिस्थिती तुम्ही पहा. आज इथं सारखी इमारत दादांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये उभी केलेली पहा. तुम्ही असं कसं म्हणू शकता की पालकमंत्री म्हणून 25 वर्षाच्या सत्तेमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जे काम केलेले ते काम हे त्यांची पावती आहे. म्हणून कामाचा वादा उगाच लोक म्हणत नाही अजितदादा, त्यांचं काम आहे, ते काम शोधा. ते सकाळी 6ला तयार होऊन असतात पूर्णपणे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. हजारो लोकांचे प्रश्न सोडवतात. आपण हे बघितलं पाहिजे कुठंतरी. आपण केवळ फक्त लगेच आपण कुठं नाही काहीतरी झालं तर लगेच दादांवरती आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा दादांचं काम जाऊन पहा, पुणे जिल्ह्यात जाऊन पहा, महाराष्ट्रामधील सगळ्या आमदारांना विचारा, हो तर आपल्या पक्षाच्या आमदारांना सुद्धा विचारा की माननीय दादा हे कामासाठी अहोरात्र काम करत असतात आणि हा रिझल्ट देत असतात. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेल की बदललेली बारामती आपण पाहिली पाहिजे. ती बारामती पाहिल्यानंतर आपण निश्चितरित्या बारामती सारखं पुण्याला सुद्धा बदलू शकतो, पिंपरी चिंचवड सारखं पुणे शहर करू शकतो. या ठिकाणी आम्ही आज पुण्याच्या साध्या या पेठांमधले रस्ते रुंद करू शकलेलो नाही. रस्ते रुंद करण्याचं काम काही माननीय अजितदादांचं आहे का पालकमंत्री म्हणून? या ज्या कारभाऱ्यांना महानगरपालिकेची सत्ता दिलेली आहे त्या कारभाऱ्यांचं काम आहे की त्यांनी ते काम करायचं. आज आपण नदीपात्राची नदीचं चॅनलिंग करताना पाण्याची काय परिस्थिती हे पाहत नाहीये. आणि म्हणून बदललेल्या काळामध्ये 9 वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती. त्या सत्तेच्या कालखंड 9 वर्ष हा खूप मोठा कालखंड असतो. या कालखंडामध्ये खूप आमूलाग्र बदल या शहराचा होऊ शकला असता. आणि म्हणून यासाठी खऱ्या अर्थाने डोळसपणे पाहण्याची गरज आहे. केवळ विरोधक आहे आणि म्हणून आपण त्याच्यावरती टीकास्त्र डागणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांचं जे काम आहे ते काम पहिलं पाहून घ्या आणि त्यानंतर त्यांच्यावरती आरोप करा. अगदी शेवटचा प्रश्न दादा, या सगळ्यानंतर तुम्ही असं म्हटलात की मी आकडेवारीमध्ये सांगू शकत नाही की किती जागा येतील वगैरे, मात्र भाजपची पहिल्यापासूनची स्ट्रॅटेजी जर आपण या निवडणुकीमध्ये पाहिली तर सामदाम दंडभेद त्यांनी वापरलेलं पाहायला मिळत आहे. म्हणजे अगदी कुठल्याही पक्षांचे उमेदवार त्यांनी स्वतःकडे घेतले, जे जे काही करणं शक्य आहे ते सगळं त्यांनी केलं. केवळ त्यांचं मिशन होतं ते म्हणजे मिशन 120. तर आता तशा पद्धतीने तुमच्याकडे तुम्ही कुठलं मिशन वगैरे ठेवलंय का डोळ्यासमोर? आमच्याकडे आम्ही मिशन डोळ्यासमोर ठेवणं म्हणजे केवळ फक्त सत्तेसाठी आम्ही हपापलेले आहोत अशा पद्धतीचं होतं. आम्ही पुणेकरांच्या सेवेसाठी त्यांच्यासाठी आहोत आणि त्यांची सेवा आणि त्यांना आम्ही त्या दृष्टिकोनातून तुमची सेवा आम्ही करणार आहोत. आम्हाला एक संधी द्या अशी विनंती करणार आहोत. कारण फक्त मिशन ठेवून एक आसुरी सत्ता मिळवण्यासाठी आम्ही काहीतरी प्रयत्न करणं आणि फक्त सत्तेचा मलिदा लाटण्यासाठी एक काहीतरी साम दाम दंड हे सगळे प्रयत्न करणं, आज पार्टी विथ द डिफरन्स म्हणायचं आणि अशा पद्धतीच्या सगळ्याला हरताळ फासायचं, हा आमचा अजेंडा बिलकुल नाहीये. आमचा सुसंस्कृत महाराष्ट्र, सुसंस्कृत पुणे, सुसंस्कृत पिंपरी चिंचवड घडवणं आणि या पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये केवळ उंच इमारती असून चालत नाहीयेत, तर इथला सांस्कृतिक विकास सुद्धा, इथला शिव फुले शाहू आंबेडकर हा विचार सुद्धा जपणं ही आमची प्रायोगिकता आहे. आणि इथल्या संपूर्ण मराठी जनांना एक विश्वास देणं आहे की पुण्याच्या विकासाकरता, पिंपरी चिंचवडच्या विकासाकरता माननीय दादा अहोरात्र या ठिकाणी कटिबद्ध आहेत. तुमच्या प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी इथला आमच्या पक्षाचा नगरसेवक असेल, ही महानगरपालिका तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर तुमच्या सेवेसाठी आम्ही ज्या 5 गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या डोअर स्टेप पर्यंत आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल.
नक्कीच हे होते राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास पासलकर. जसं त्यांनी सांगितलं की भाजपला जी काही असुरी सत्ता हवी आहे तशा पद्धतीची सत्ता आम्हाला नकोय, तर आम्हाला पुणे आणि पिंपरी चिंचवड घडवायचंय, सगळ्याच बाजूंनी ते घडवायचं आहे. म्हणजे राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, सगळ्या अँगलनी आम्हाला ही दोन्ही शहरं पुन्हा एकदा डेव्हलप करायची, जशी आधीची सत्ता असताना आम्ही करत होतो अशा पद्धतीचं एक मिशन घेऊन ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात या सगळ्याच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादींची युती आणि एकटं लढत असलेलं भाजप यांच्यामध्ये जो काही कलगीतुरा आणि जो काही सामना सुरू आहे, या सामन्यामध्ये जिंकणार कोण हे पाहण्यासाठी आपल्याला 16 जानेवारीची वाट मात्र नक्कीच पाहावी लागणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.